घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। पंढरपूर ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही साहेबांच्या आणि पंढरपूर गावाच्या वतीनं केक कापून वाढदिवस साजरा करणार आहे। तसेच आमचे उत्सुकता बाजार समितीचे संचालक महेंद्र खोपकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे। दोघांचा आज योगायोग हा मंचावर आपण केक कापून स्वागत करत आहोत गावाच्या वतीनं। इकडे बघा, एक मिनिट। सर्वांच्या वतीनं यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। विनंती आहे प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष विष्णू महाराज रगे मी स्वतः या ठिकाणी खूप असा भव्य पाठीचा निमंत्रण मी स्वतः करेन। सर्वप्रथम आज
वाढदिवसानिमित्त वाढदिवस असा उद्या आहे. पण एक दिवस अगोदर आपण कोळगाव असतात, पाटोदा असतात, पंढरपूर असतात, आणखी सगळ्या गावांनी आज वाढदिवस साजरा केला. तसंच मार्केट कमिटीचे संचालक खोतकर होतेचा सुद्धा आपण वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी धन्यवाद मानतो. आणि आता सांगितलं की गणपती इथं प्रत्येक वर्षी बसवल्या जातात, पण आपण वेळ द्यावा ही सगळ्यांची इच्छा आहे. पण तुम्ही ज्या ज्यावेळेस मला वेळ मागितला त्या त्यावेळेस मी वेळ द्याल. असं काहीच नाही की गणपतीचं आगमन होणार असं काही नाही. ज्या ज्यावेळेस मला वेळ मागितला त्या त्यावेळेस देतात आणि ह्याही वेळेस वेळ दिली कुठलीही अडचण नाही. पण महत्वाचं म्हणजे 25 तारखेला आषाढी एकादशी आणि मी स्वतः उदय सामंत साहेबांना भेटलो. उदय सामंत साहेबांनी नोंद केलेली परवा दत्तभाऊ होते, मी होतो आणि सुनील मरकर होते. त्यांनी सांगितलं 24 तारखेला मी मुक्कामी येतो, दिवसभर कार्यक्रम करीन आणि 11 वाजता मी घेईन. म्हणजे स्वतः मी भेटले त्यांनी सांगितलं. म्हणजे उदय सामंत साहेब ह्या वेळेस महापूजाला इथं येणार असं मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं सांगितलं. मी तर आपलाच आहे, पण उदय सामंत साहेब यावं ही सगळ्यांची इच्छा होती. उद्या आपण उद्या जायचे, परवा आणखी आपण त्यांना आठवण म्हणून एकमेकांना आणखी कल्पना दिली. सगळ्यांची इच्छा होती की उदय सामंत साहेबांनी यावं आणि उदय सामंत साहेब जरा आले तर मला वाटतं निश्चित आपल्या या परिसराचा आणखी कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज मी पांडुरंगाच्या मंदिरात बोलत असताना अध्यक्षांना कमिटीला सगळ्या माहिती ज्यावेळेस मला सुरुवातीला बोलवलं तर पांडुरंगाच्या आशीर्वादानं मी 70-75 लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला. नुसतं घोषणा नाही केली सर, तर ते निधी देण्याचं काम केलं. मी हे संस्था वर्ग 2 मध्ये घेईल असा विश्वास दिला. सगळं प्रोसिजर केलं, सगळं सारे प्रोसिजर केलं आणि हे देवस्थान आपण 2 मध्ये घेतलं. आता 5 कोटी रुपयांची मंजूर झाली. किती म्हणजे मोठ्या पंढरपुरानंतर जर दाखल पंढरी कोणती असेल तर ती आपली इथली पंढरी. म्हणून इथल्या येणारा भाविक लक्षात जर घेतला तर इथे जितक्या सुविधा दिल्या तितक्या सुविधा कमी. पण मध्ये घेतलं 5 कोटी मंजूर झाली. मी पालकमंत्री असताना 1 कोटीच्या आत देण्याचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला शब्द देतो पांडुरंगाच्या आशीर्वादाने कमी पडणार नाही. पर्यटन मंत्री तीर्थक्षेत्र म्हणजे हे आपल्या शंभू गाडीकडे माझे दोस्त आहेत. मग मला सांगा 5 कोटी ते आले, मी 1 कोटी दिले, आणखी शंभू गाडीकडून आपण ते विनंती करू. पण मी तुम्हाला सांगतो आपल्या कामाला थोडा उशीर होतो. मग मला सांगायचं की आता हे देवस्थान एकदम नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. माझा ते अडचणी आल्या, त्या अडचणी सुद्धा आम्ही स्वतः कमिशनरकडे गेलो, कलेक्टरकडे गेलो, आपण सगळेच होतो. त्या अडचणी पांडुरंगाच्या आशीर्वादानं टाळल्या. असं जे जे काही काम असेल गणेशराव मला कधी सांगा, मी पांडुरंगाच्या सेवेसाठी कधी आले. हे बाकीचं जाऊ द्या, मला कधी सांगा मी तुमच्या आशीर्वादानं खासदार आहे याची कल्पना मला
साधू संतांच्या आशीर्वादानं ते खात आहेत. मी आमदार असताना पंढरपूरला बघ्या मी 2 एकर जागा घेतली. किती? 2 एकर जागा घेतली. 100 काम चालू आहे सध्या. माझा थोडंफार अडचणी आल्या, चांगले काम करत नाही. पण 2 एकर जागा घेतली मी आणि 65 एकर तर आपला जो भाविक पंढरपूरला जातो त्याला तिला थांबता आलं पाहिजे, त्याला पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे, कीर्तन हवा असला पाहिजे, प्रवचन असलं पाहिजे, नाश्ता जेवणाची भोजनाची व्यवस्था असली पाहिजे. मी हे करू शकतो. आणि म्हणून मला सांगायचं अध्यक्ष की हे केवळ एक पांडुरंगाच्या आशीर्वादामुळं हे मी करू शकलो. आणि दुसरी गोष्ट, मी नाथ महाराजांच्या ट्रस्टीचा अध्यक्ष होतो. आता बापू सगळ्यांची इच्छा होती की पैठणला जसं शेगावला शिर्डीला भोजन ठेवलं जातं तसं पैठणला असलं पाहिजे. आता 10 वर्ष होते अखंड प्रसादाचं काम पैठणला चालू आहे. मोफत बघा, मोफत 10 रुपये घेतो ते 10 रुपये मी काही भाविकला माझ्याकडे साहेब आमचे काही ना काहीतरी थोडा काही वर पण आणि प्रसाद सुद्धा घरी आपण करणार नाही अशा पद्धतीने रोज बदलून असतो. हे काम करण्याचा मी प्रयत्न केला. सांगायचे एकच की पांडुरंगाच्या आशीर्वादानं, नाथांच्या आशीर्वादानं जितकं मला करता येईल तितकं काम तुम्हाला मी करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी पुढे तुमच्या आशीर्वादानं मी हे, साधू संतांच्या आशीर्वादानं मी हे. म्हणून मला सांगायचं, मला कुठलं चांगलं प्रकारचं काम मला करण्यास म्हणजे खूप आवडतं. कारण हे काम याला निधी मिळत नसतो, त्याला निधी उपलब्ध करावा लागतो. म्हणून मला सांगायचं की जितका निधी आपल्याला पांडुरंगाच्या मंदिरासाठी आपल्याला आणता येईल तितकं मी आणण्याचा प्रयत्न करीन. मी सुद्धा अनेकांना तुम्हाला सांगतो निधी चांगलं आणता आला. आता जितका मला जिल्ह्यात आणता येईल तितका माझा प्रयत्न आहे. एवढंच वाढदिवसानिमित्त मी आपल्याला सांगतो. आणि खरंच मी ज्यावेळेस हे सगळं काम होईल त्यावेळेस खरंच हे वाढदिवस साजरा झाला असेल. एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो. नाही तर वाढदिवस येत राहतात जातात, पण वाढदिवसानिमित्त कुठेतरी एक आपल्या हातून चांगलं कार्य झालं पाहिजे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण आता 2-4 ठिकाणी जायचंय म्हणून मी जास्त आता तुम्हाला सांगतो. आपले स्वतः उदय सावंत साहेब जेवढे आहे मग ते यायचे म्हणजे आणि हजर राहणारच मला सांगा. आणि मग आम्ही कुठं जाणार? उदय सावंत साहेब यायचे म्हणजे माझी तर यांनी तसं मागून ठेवलेले सुनील होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.